महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचं संकट ओढावलेलं आहे। पुढील 5 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे। राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेपाठोपाठ आता वादळी पावसाचं संकट उभं ठाकलंय। आजपासून 5 दिवस बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तसंच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा थकबाकीदारांचा अहवाल तयार करण्यात आला। राज्यामध्ये 1,33,00,000 शेतकरी असून त्यापैकी 24,73,000 थकबाकीदार आहे। 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे। जोरदार पावसाचा आज 13 जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे। राज्यामधील बहुतांश भागामध्ये सोमवारपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। मंगळवारी सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 13 जिल्ह्यांना मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट तसेच येलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे कुठले आहेत ते तुम्ही याची सविस्तर माहिती इथे बघू शकता। हवामान बदलामुळे रायगडमध्ये 90% हापूसचे नुकसान झालेले आहे। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली। शासनाची भरपाई ही कागदावरती, सर्वे, बैठक आणि आश्वासनाच्या फेऱ्यामध्ये अडकला बागायतदार। शेतकऱ्यांसाठी उद्यापासून विशेष डिजिटल शेतीशाळा उपक्रम, शेतकऱ्यांना सहभागाचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले। नाशिक जिल्ह्यामध्ये 482.70 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे। अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। 1,152 शेतकरी बाधित झालेले असून भरपाईची मागणी केली जाते। चे तांडव झालेले असून कांदा, गहू पिकांच्या अतोनात नुकसान झालेले आहे। बळीराजा पुन्हा संकटामध्ये सापडलेला आहे। वर्षभर मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून कांदा व गव्हाचे पीक उभे केलेले होते। पीक आता कुठे काढणीला आलेले असताना या निसर्गाच्या कोपाने सर्व स्वप्न धुळीला मिळवलेले आहे। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी थोरात खताळ बांधावरती अवकाळी नुकसानीच्या पाहणीसाठी स्वतंत्र दौरे करण्यात आले। प्रशासनाला सुद्धा सूचना देण्यात आल्या। थकीत FRPमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत आहे। साखर आयुक्तालयाकडून कारवाई होणे गरजेचे आहे। देशामधून नक्षलवादाचा खात्मा केला जाईल, गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा करण्यात आली। गोडीचे उत्तर गोडीनेच मिळेल असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। इराणचे तेल साठे ताब्यामध्ये घेऊ असे ट्रम्प म्हणाले। खार्क बेट ताब्यामध्ये घेण्याचा राष्ट्राध्यक्षांचा इशारा। अमेरिका इस्रायल युद्धामध्ये राजवट बदल साध्य आहे। डॉलर उसळला आणि रुपया कोसळला। 95.58 रुपये। सेन्सेक्स निफ्टी सुद्धा गडगडले। 18 लाख कोटी गमावले। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सुद्धा भोंदू अशोक खरातचा हात असणार। खरातने भावासाठी बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचे उघड झालेले आहे। अपात्र व्यक्तींना वेतन मिळवून दिल्याचा संशय आहे। निधीचा अपहार झाल्याचा आरोप होतोय। युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळते। कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव असून महिनाभरामध्ये दरात 15% वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। ऊस बिले थकबाकीमध्ये असून तब्बल 32 पट वाढ झालेली आहे। शेतकरी अडचणीमध्ये सापडले। संसदीय समितीकडून चिंता व्यक्त केली जाते। बेदाणा हंगाम अंतिम टप्प्याकडे असून दर टिकून आहे। वादळी वारा, ढगाळ वातावरणाचा बेदाणा निर्मितीला मोठा फटका बसतोय। बाजारामध्ये युद्ध प्रलय सुरू असून रुपयाही नीचांक पातळीवरती हाहाकार सुरू आहे। मार्चमध्ये युद्धामुळे 52 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे। महागाईमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। रुपयाची 14 वर्षातील सर्वात ही मोठी घसरण बघायला मिळत आहे। जनगणनेमधील तुमची माहिती ना विकली जाणार ना योजनांसाठी वापरली जाणार। देशभर एप्रिलपासून सुरू होणार जनगणना। देश नक्षलवाद मुक्त होणार। गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये केली घोषणा। C-60 जवानांना विशेष पदकाने गौरवणार। 7 शेतमालांच्या वायद्यांचे वर्षभरासाठी पुन्हा वांदे झालेले आहे। सेबीने जारी केली अधिसूचना। वायदेबंदीचे कारण स्पष्ट केलेले नाही। राज्यामध्ये गारांचा मारा, शेतकऱ्यांची पळापळ होते। रब्बी पिकांसह फळबागांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे। आज पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। युद्धाचा बाजारावरती बॉम्ब, आर्थिक वर्षाचा शेवटही तोट्यामध्ये गेलाय। शेअर बाजार 1,635 अंकांनी कोसळलेला असून युद्ध, तेल आणि विक्रीच्या माऱ्यामुळे बाजार हतबल झालेला आहे। महागाईची भीती सुद्धा वाढलेली आहे।
इराणमधील वीज पाणी प्रकल्पासह पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट करू अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा देण्यात आला. लवकरात लवकर युद्धविराम करार करा. अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून पिकांच्या हातोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी पुन्हा संकटामध्ये सापडलाय. पातूर तालुक्यातील सस्ती परिसरामध्ये गारपीट झाली. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली जाते. लोणार सरोवरामध्ये येणारे गोडे पाणी रोखण्याच्या वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळालेली आहे. केंद्राच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असून वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा. काढणीला आलेल्या पिकातील ठिणगी शेतच नव्हे तर शेतकऱ्याचा कणा सुद्धा जाडते. काढणीच्या उंबरठ्यावरती पीक जळाल्याने बळीराजाच्या स्वप्नांची राख होते. कर्जाचा डोंगर आणि भविष्याची चिंता सुद्धा वाढलेली आहे. वयवंदना कार्ड काढले का 70 पार ज्येष्ठांना 10 लाख रुपयांचे आरोग्य कवच. आयुष्यमान योजनेला पूरक विशेष तरतूद करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो ज्येष्ठांना मिळणार सुविधेचा लाभ. वाशिम बाजार समितीमध्ये ओट्यांवरती लिलावासाठी जागा, मालाची मोजणी केली जाते. सुरळीत लिलावासाठी तयारी सुरू असून 6 एप्रिलपासून शेतमाल खरेदीचे व्यवहार होणार सुरळीत. वाशिमामध्ये मालमत्ताधारक तसेच शासकीय कार्यालयाकडे 3.25 कोटींची थकबाकी आहे. राज्यामध्ये गारांचा मारा झालेला असून शेतकऱ्यांची पळापळ झालेली आहे. वीज पडून 4घांचा मृत्यू झाला. आज पुन्हा 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आता सिलेंडरसाठी नव्हे तर KYCसाठी गर्दी केली जाते, कारण दुचाकीवरती घरपोच सेवा सुरू करण्यात आलेली आहे. OTP बंधनकारक असणार. नाशिक जिल्ह्यामध्ये 1000 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा बसलाय फटका. 482 हेक्टरवरील शेती पिकांची नासाडी झाली. सर्वाधिक 195 हेक्टरवरील कांद्याचा चिखल झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये सिन्नर अग्रेसर असून 2.35 लाख लिटर दूध संकलन करण्यात आले. जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांची पसंती. निफाड द्वितीय. सुरगाणा तालुक्यामध्ये तापमानाचा तडाखा बसलेला असून पोल्ट्री व्यवसाय अडचणीमध्ये सापडलेला आहे. उष्माघाताचा परिणाम होतोय. व्यावसायिकांचे नुकसान झालेले असून 50 ते 80 कोंबड्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. MIDC परिसरामध्ये पाणी तांत्रिक बिघाडाचा उद्योगांना फटका बसतोय. उत्पादन सुद्धा कोलमडलेले आहे. मनपा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे उद्योजक मात्र त्रस्त झालेले आहे. वडीगोद्री परिसरामध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू असून वीज पडून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अंबड तालुक्यातील ही घटना घडलेली आहे. बीड, हिंगोली, लातूर, परभणीमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. आसमानी संकट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलेला असून यामध्ये शेतमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये 4 जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. जिल्हाभरामध्ये फळबागा तसेच उभे पिके झाली मातीमोल. पैठण तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसलेला असून उभ्या फळबागांसह रब्बी पिके मातीमोल झालेली आहे. दिवसभरामध्ये तब्बल 50,000 प्रवाशांचा स्मार्ट प्रवास. सौर ऊर्जेमुळे वीज वितरण कंपनीचा 1.86 मेगावॅटचा भार झाला हलका. ग्राहकांची वीज बिले भरावी. 3 ठिकाणी सोलर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात आले. घरकुलाच्या स्वप्नांना 108 कोटींच्या निधीचा आधार असून 2,40,000 रुपये मिळणार. 85,000 घरकुलांना जिल्ह्यामध्ये मिळाली मंजुरी. शेवगा सुद्धा शेअर बाजारासारखाच कोसळला. बाजारामध्ये काय भाव? शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. 2 महिन्यांपूर्वी 250 रुपये प्रति किलो होता दर, आता 30 रुपये दराने विक्री होते. कृषी योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवाव्यात. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसलेला असून 20 गावांचा यामध्ये संपर्क तुटला. हळदीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये सर्वदूर अवकाळीचा फटका बसलेला आहे. बॅनर पुन्हा रस्त्यावरती पडले. कृषी अवजार बँक सुरू करा. महिला बचत गटांना 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान. गाव पातळीवरती कृषी अवजार बँक. नाफेडकडे बारदाना नाही. शेतकऱ्यांची खासगीमध्ये 800 रुपयाने लूट होते. 996 शेतकऱ्यांकडून 18,672 क्विंटल हरभरा खरेदी केला. पावसाने उद्ध्वस्त, मदतीने निराश, खचलेल्या विहिरींचे पंचनामे रखडलेले आहे. सेलू तालुक्यातील ही स्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण. 7 शेतमालांच्या वायद्यांचे वर्षभरासाठी पुन्हा वांदे झालेले आहे. सेबीने जारी केले अधिसूचना. वायदेबंदीचे कारण स्पष्ट केलेले नाही. मेळघाटामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून 150 क्विंटल मका भिजलेली आहे. चुरणी केंद्रावरती आदिवासी शेतकऱ्यांची पोते पडून आहे. 3 दिवसापासून मोजणी रखडली. यंदाच्या पावसाळ्यामध्ये निम्नपेढी सिंचन प्रकल्प ओसंडून वाहणार. जून महिन्यामध्ये घडभरणी.
हंगामामध्ये गव्हाला उठाव असून शेतकऱ्यांचा कल साठवणुकीकडे आहे. सर्व शेतमालाच्या दरामध्ये अंशतः वाढ झालेली असून मार्केटमध्ये आवक मात्र कमी आहे. धान खरेदीची लिमिट त्वरित वाढवा, 7/12 ऑनलाईन करण्याची मागणी केली जाते. संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा. शेतकऱ्यांची धानाऐवजी मक्याला पसंती मिळते. नगदी पीक म्हणून मक्याची ओळख असली तरी पाण्याची पातळी स्थिर राहणार का, हा सवाल उपस्थित होत आहे. आता शेतकऱ्यांना डिजिटल शेतीशाळेतून मिळणार कमी खर्चामधील शेतीचे तंत्र. 1 एप्रिलपासून डिजिटल शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. चुकारे नाही कर्जफेड कशी करायची, शेतकरी अडचणीमध्ये सापडले. सोने गहाण बचत गटाकडून घेतायत कर्ज. वीज असून सुद्धा पंखे कुचकामी. पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी परिसरामध्ये अंधारातच. कमी विद्युत दाबामुळे नागरिक घामघूम झालेला आहे. फ्रीज कूलर सुद्धा पडले निकामी. खरीपामधील उद्दिष्ट वाढ प्रलंबित आणि त्यामध्ये रब्बीचे दिले उद्दिष्ट. शासनाचा अजब कारभार. धान्य उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी कायम आहे. निधीचा वर्षाव. शिवभोजन केंद्रांना मोठा दिलासा. 8 महिन्यांचे अनुदान एकाच वेळी खात्यामध्ये जमा. केंद्र चालकांच्या वनवासाला अखेर पूर्णविराम मिळाला. कापूस उत्पादक शेतकरी मेळावा उत्साहामध्ये पार पडला. कापूस उत्पादन वाढीकरता अतिघन पद्धत अवलंबावी. निसर्गाचा कोप. साक्री आणि धुळे तालुक्यामध्ये वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा. रब्बी पिके मातीमोल झाली. काढणीला आलेला घास निसर्गाने हिरावला. हवालदिल बळीराजाकडून तातडीने पंचनाम्याची मागणी केली जाते. अनेक भागातील वीजपुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे. वादळी तडाखा. अवकाळी पावसाने दानादान झालेली आहे. विजांचा कडकडाट. जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाने शहराला झोडपले. निम्मे शहरातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. जंगलातील आगीने वन्य प्राण्यांचा शेतीकडे मोर्चा. पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. हरताळा, निमखेडी व सारोळा शिवारामध्ये प्राण्यांचा धुमाकूळ. बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. तापी परिसरामध्ये वादळी पावसाचा तडाखा बसलेला असून रब्बी पिकांच्या हातोनात नुकसान झालेले आहे. विजांचा कडकडाट. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झालेली आहे. यामध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.